श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. संपूर्ण मानवजातीच्या समस्या दूर करण्यासाठी ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीसोबतच वास्तुशास्त्राची सुद्धा निर्मिती केली आणि असं मानलं जातं की वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले नियम जर आपण नीट पाळले तर आपले आयुष्य हे आनंदाने आपण जगू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीचे विशेष असे नियम हे सांगितले गेलेले आहेत आणि जी व्यक्ती त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद हे नांदत असतं. आणि या उलट जर आपण वास्तुशास्त्राचे नियम पाळले नाहीत तर आपल्यावर त्याचा विपरीत परिणाम हा होऊ शकतो. वास्तुशास्त्रामध्ये मुख्यतः दिशा ही सांगितली गेली आहे आणि त्याशिवायच दैनंदिन कामांबाबत वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टी या सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच जेवताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं हे अत्यावश्यक आहे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. जेवताना सुद्धा काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. जेवण करताना कोणत्या चुका या आपल्याला टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टीकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे याबाबतचे नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. आपल्या कळत नकळत अशा काही चुका आपल्याकडून जेवताना या होत असतात आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्यावर होतात. तर अशाच काही चुका आपल्याला जेवण करताना टाळायच्या आहेत. जेवताना या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत, नाहीतर आपल्या घरातील सुख हे कायमचं नाहीसे होऊ शकतं. या चुकांकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, आपल्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण तंटेही वाढू शकतात. पती पत्नींमध्ये अचानक वाद हे उद्भवू शकतात आणि आपल्याला धनहानी होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळेच या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला जेवण करताना नेहमी लक्षपूर्वक पाळायच्या आहेत. या गोष्टींकडे आपल्याला अगदी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही लहान लहान छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या की आपल्याला जेवण करताना नेहमी पाळायच्या आहेत. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे जर तुमच्याकडनं सुद्धा या अगदी लहान सहान गोष्टींच्या चुका होत असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या चुका तुम्ही टाळू शकतात आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि एकमेकांबद्दल प्रेम हे वाढीस लागेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जेवताना आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत हेच आता आपण बघूया. वास्तुशास्त्रामध्ये दिशांना खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की व्यक्तीने अन्न खाताना जेवताना नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून हे बसलं पाहिजे. पूर्व दिशा ही देवांची दिशा मानली जाते आणि या दिशेकडे जर आपण तोंड करून जेवण केलं तर ते आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर असं ठरत असतं आणि म्हणूनच जेवण करताना आपल्याला नेहमी पूर्वेला किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच जेवण हे करायचं आहे. या उलट जर दक्षिण दिशेला तोंड करून जर एखाद्या व्यक्तीने जेवण केलं तर त्याच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम हा होत असतो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्याचप्रमाणे पितरांची सुद्धा दिशा मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेकडे तोंड करून जर आपण जेवलो तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम हा होत असतो. म्हणूनच दक्षिण दिशा सोडून इतर दिशांकडे तोंड करून तुम्ही जेवण केलं तर ते अतिशय उत्तम ठरेल. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरी डायनिंग टेबल असेल तर आणि तुम्ही त्यावर बसून जेवण करत असाल तर तो डायनिंग टेबल आपल्याला कधीही रिकामा हा ठेवायचा नाही आहे. वास्तुशास्त्रानुसार डायनिंग टेबल हे कधीही रिकामे ठेवू नये असं सांगण्यात आलेलं आहे. त्यावर ताजी फळे, मिठाई किंवा खाण्याचे पदार्थ हे नेहमी ठेवलेले असावेत असं सांगण्यात आलेलं आहे. असं मानलं जातं की यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही येते. पण जर तुमच्या घरामध्ये डायनिंग टेबल असेल पण तुम्ही त्यावर बसून जेवण करत नसाल, तुम्ही कधीच डायनिंग टेबलवर बसून जेवण करत नसाल तर तुम्ही ते रिकामे ठेवले तरीसुद्धा चालेल. पण डायनिंग टेबलवर बसून जर तुम्ही जेवण करत असाल तर तो डायनिंग टेबल तुम्ही कधीही रिकामा हा ठेवू नका असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर बसून अन्न खाल्ल्याने आपल्याला गंभीर आजारांना सामोरे हे जावे लागते असं सांगण्यात आलेलं आहे. अंथरुणावर बेडवर बसून जर आपण जेवण केलं तर वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण हे मिळू शकतं. बेडवर अंथरुणावर बसून जेवण करणं हे वास्तुशास्त्राच्या विरुद्ध आहे. असं मानलं जातं की पलंगावर अंथरुणावर बसून आपण जर अन्न खाल्ले तर जेवण केले तर आपल्यावर कर्ज हे वाढू शकते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पैशांशी संबंधित समस्या या आपल्या निर्माण होऊ शकतात. बेडवर बसून जर आपण जेवण केलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीही प्रवेश करत नाही. माता लक्ष्मीही आपल्यावर रुष्ट होत असते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण जे काही अन्न हे खातो त्यामध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास हा असतो आणि आपण बेडचा वापर हा झोपण्यासाठी करत असतो आणि मग अशा वेळेस जर आपण
आपल्या झोपण्याच्या बेडवर बसून जर जेवण केलं तर तो अन्नपूर्णा मातेचा अपमान हा होत असतो आणि अन्नपूर्णा माताही आपल्यावर नाराज होऊ शकते। म्हणूनच तुम्ही जर तुमच्या बेडवर बसून जेवण करत असाल तर ही चूक तुम्हाला टाळायची आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना जेवताना वरून मीठ खाण्याची सवय असते आणि त्यामुळे त्यांच्या ताटाला त्यांना थोडेसे मीठ लावण्याची सवय असते किंवा कोणी पाहुणे आले तर आपण त्यांच्या ताटाला वाढताना थोडेसे मीठ हे लावत असतो आणि जेवण झाल्यानंतर ते मीठ हे उरत असते आणि जेवण झाल्यानंतर हे मीठ उरलेले मीठ जे आहे ते आपल्याला तसेच फेकून द्यायचे नाही आहे। मग हे तुमच्या ताटातले मीठ असो किंवा पाहुण्यांच्या ताटामधले मीठ असो ते मीठ आपल्याला तसंच फेकून द्यायचं नाही आहे, तर त्यामध्ये थोडेसे पाणी हे आपल्याला टाकायचं आहे। आपल्या ताटामध्ये उरलेले मीठ हे आपण तसंच जर टाकून दिलं तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं। त्यासोबतच आपल्या घरामध्ये कलहाचे वातावरण हे निर्माण होऊ शकते। विनाकारण भांडणतंटे हे आपल्या घरामध्ये वाढू शकतात। म्हणूनच कधीही जेवणानंतर ताटामध्ये जे मीठ उरते ते आपल्याला तसेच न टाकून देता ते पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्या मिठामध्ये थोडेसे पाणी हे आपल्याला टाकायचं आहे। त्याचप्रमाणे रात्रीचे जेवण झाल्यावर उष्टी भांडी ही आपल्याला कधीही स्वयंपाकघरामध्ये तशीच ठेवायची नाही आहे। त्यामुळे सुद्धा अन्नपूर्णा आणि लक्ष्मी मातेचा अपमान होतो आणि त्यांचा कोप हा आपल्यावर होत असतो आणि अशा स्थितीमध्ये आपल्या घरात धनहानी होण्याची शक्यता असते। त्याचप्रमाणे जेवण करताना आपल्याला कधीही रागाने चिडचिड करत जेवण हे करायचं नाही आहे। या उलट मन एकाग्र करून आनंदानं आपल्याला जेवण करायचं आहे आणि आपण जे जेवण करत असू त्याला आपल्याला कधीही नावेही ठेवायची नाही आहेत। अन्नाचा अपमान आपल्याला कधीही करायचा नाही आहे। तसंच जेवण करताना कोणाबद्दलही वाईट विचार आपल्याला करायचा नाही आहे, कोणाबद्दलही वाईट आपल्याला बोलायचं नाही आहे। या उलट जेवायला सुरुवात करताना आपल्याला श्लोकांचा मंत्रांचा उच्चार करून जेवणाला सुरुवात करायची आहे। जेवण करताना आपल्या घरामधलं वातावरण हे आपल्याला सतत आनंदाचं आणि हसत खेळत असं ठेवायचं आहे। जेवण करताना कोणावरही रागवू नका, कोणावरही चिडू नका। अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचे नियमांचे पालन जर तुम्ही जेवण करताना कराल तर तुमच्या घरामधलं वातावरण हे नेहमी आनंदाचं, उत्साहाचं आणि सुखसमृद्धीचं राहील। तुम्हाला आर्थिक अडचणींचा किंवा वेगवेगळ्या आजारांचा सामना हा कधीही करावा लागणार नाही। त्याचप्रमाणे जेवण करताना कधीही TV किंवा मोबाईलसुद्धा बघू नका किंवा एखादे पुस्तक किंवा न्यूजपेपरसुद्धा जेवण करताना वाचू नका। जेवण करताना तुमचं संपूर्ण लक्ष हे त्या जेवणावरच केंद्रित असलं पाहिजे। तर याच त्या अत्यंत महत्त्वाच्या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचे आपल्याला जेवण करताना पालन करायचे आहे। तर तुम्ही सुद्धा या वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या गोष्टींचे जेवण करताना नेहमी पालन करा। या नियमांचे पालन करून जर तुम्ही जेवण कराल तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम हा दिसेल। तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य हे उत्तम राहील। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।